पुढची बातमी. चंद्रपूर महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेचं जेवढं नाट्य रंगलं तेवढं कोणत्याच महापालिकेमध्ये रंगलं नाही. उद्धव ठाकरेंचा आदेश धुडकावत नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला आणि चंद्रपूरमध्ये काँग्रेस सत्तेपासून दूर राहिली. मात्र आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई करण्याचं धाडस उद्धव ठाकरेंनी दाखवलं नाही. दरम्यान आज चंद्रपूरचे नगरसेवक मातोश्री बंगल्यावर आले होते. उद्धव ठाकरेंशी त्यांनी अर्धा तास चर्चा केली. या अर्ध्या तासामध्ये उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांचे कान उपटले की पाठीवर कौतुकाची थाप दिली? पाहूया ही इनसाइड स्टोरी. जवळपास 900 किलोमीटरचा प्रवास करत या मंडळींनी उद्धव ठाकरेंचं निवासस्थान म्हणजेच मातोश्री बंगला गाठला. चंद्रपूरला जरी हे चेहरे चांगले परिचित असले तरी संपूर्ण महाराष्ट्राला यांची ओळख करून देणं गरजेचं आहे. हे आहेत चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवत भाजपचा महापौर विराजमान करण्यासाठी पाठिंबा देणारे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अर्धा डझन नगरसेवक आणि त्यांच्या सोबतीला 2 अपक्ष नगरसेवक. विरोधात बसावं लागलं तरी चालेल, पण भाजपला मदत होईल किंवा त्यांची सत्ता स्थापन होईल अशी कोणतीही भूमिका घ्यायची नाही असा आदेशच मातोश्रीहून चंद्रपूरच्या नगरसेवकांना मिळाला होता. पण या आदेशाचं पालन न करता ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला. पर्यायी काँग्रेसला चंद्रपूर महानगरपालिकेत सत्तेपासून दूर राहावं लागलं. पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई करण्याचं धाडस उद्धव ठाकरेंनी दाखवलं नाही. पण जाब विचारण्याचे सोपस्कार पार पाडण्यासाठी त्यांना मुंबईला बोलवण्यात आलं, तेही चंद्रपुरात भाजपची सत्ता स्थापन झाल्याच्या 15 दिवसानंतर. आता भाजपला पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांचे कान उपटण्यात आले का, की यशस्वीरित्या चंद्रपूर महापालिकेत सत्तेत सहभागी झाले म्हणून पाठ थोपटण्यात आली? याचं उत्तर उद्धव ठाकरे, नगरसेवक आणि मातोश्री बंगल्याच्या भिंतींनाच माहीत. पण सूत्रांनी काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केलाय. त्यानुसार चंद्रपूरच्या नगरसेवकांची उद्धव ठाकरेंसोबत जवळपास 30 मिनिटं चर्चा झाली. ठाकरेंच्या नगरसेवकांनी चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकरांबद्दल तक्रारीचा पाढा वाचला. घुग्गुस नगर परिषदेत धानोरकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिल्याची आठवण करून देण्यात आली. आघाडीचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या पदाधिकाऱ्यांचा धानोरकरांनी अपमान केल्याची तक्रारही उद्धव ठाकरेंकडे करण्यात आली. निकालानंतर ठाकरेंच्या नगरसेवकांशिवाय वंचित आणि अपक्षांना पैशाचं आमिष दाखवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला. धानोरकरांनी सव्वा वर्षाच्या महापौर पदाचा प्रस्ताव फेटाळल्यामुळे भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्टीकरण नगरसेवकांनी ठाकरेंच्या दरबारी दिलं. नेमकं काय झालं आतमध्ये? नो कॉमेंट्स. पण उद्धव ठाकरेंची भेट तरी झाली का? उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलेले होतो. अच्छा, पण जी सत्ता स्थापन झाली होती चंद्रपूरमध्ये त्या संदर्भात तुम्ही तुमची काही कारणं दिली? काय नेमकं कशासाठी सत्ता स्थापन करावी लागली असं काही? की मी सुद्धा त्यांच्याबरोबर आघाडीसाठी आग्रही होतो, पण खासदारांनी त्याला थोडासा विरोध केलेला होता. 50 आम्ही लढवून 14 जागांवर तडजोड केली असती मित्रपक्षाशी, तर त्यामध्ये किमान 50 जागा हा महाविकास आघाडीच्या तिकडे निवडून आल्या असत्या. पण दुर्दैवानं याला स्थानिक खासदारांची म्हणणं होतं की यांच्याबरोबर अलायन्स करून आघाडी करून काही उपयोग नाही आणि फायदा होणार नाही. हे 100% तडजोड झाली असती तर 100% खासदार आपला असता. आता भाजपला पाठिंबा देण्याच्या निर्णयाशी उद्धव यांचा काडी मात्र संबंध नव्हता हे स्पष्ट करण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. पक्षाची काही ही भूमिका भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याची मुळीच नाही, परंतु तरी स्थानिक शाखेनं कशा पद्धतीने निर्णय घेतला याची पूर्णपणे सखोल माहिती घेतली जाईल आणि त्याच्यानंतर पक्ष योग्य ते जे काही पावलं संघटनात्मक स्तरावर उचलायची ते निश्चित उचलेल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूरच्या लोकांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला मदत करायची नाही. आपण एका वेगळ्या भूमिकेत आहोत. विरोधी पक्षात बसायला लागलं तरी हरकत नाही, उलट उत्तम प्रकारे आपल्याला काम करता येईल. तरीही काँग्रेसच्या घोळामुळे
स्थानिक लोकांनी हा निर्णय घेतला, याचा अर्थ आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर गेलो असं मी मानायला तयार नाही. चंद्रपूरच्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंच्या दरबारात आपली बाजू मांडली आहे. आता प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरेंची या पुढची भूमिका काय असणार? कोणताही युक्तिवाद केला तरी भाजपला पाठिंबा देणं अयोग्यच असं म्हणत उद्धव ठाकरे हरकत घेणार का? की नगरसेवकांचा युक्तिवाद योग्य आहे असं म्हणत भाजपला पाठिंबा देण्याच्या निर्णयाचं ते समर्थन करणार? की झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणत या दोन्ही प्रश्नांची उत्तरं टाळून चंद्रपूरच्या सत्तेत सहभागी होता येतंय याबाबत समाधान मानणार? उद्धव ठाकरे यापैकी नेमकं काय करण्याची शक्यता आहे? तुम्हाला काय वाटतं? मुंबईहून अक्षय भाटकरसह सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.